दुपार सत्र प्रमुख आदरणीय आमचे सर्वांचे लाडके विद्यार्थी प्रिय शिक्षक, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री देसाई सर, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी इस्कॉन या टीमचे सदस्य आदरणीय सन्माननीय श्री जगन्नाथ देशमुख सर हे आपल्या विद्यालयात आज आलेले आहेत. त्यानंतर आमच्या या डॉक्टर काकासाहेब पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या भव्य दिव्य या सभागृहामध्ये शब्दस्मरणाने मनपूर्वक मनापासून शब्दस्मरणाने हार्दिक स्वागत 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 आगमन स्वागत सुस्वागत. बाळांनो, आज जे व्यक्तिमत्व आपल्या समोर व्यासपीठावर बसले आहे हे सामान्य व्यक्तिमत्व नसून आज तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही गोष्टी सांगणार आहे. त्याचा छोटासा अल्पसा या ठिकाणी मी परिचय करून सांगतो. आदरणीय जगन्नाथ देशमुख सर हे जवाहरलाल नवोदय विद्यालय जळगाव येथे इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक 1998 साली हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नाशिक विभाग मंडळात इयत्ता 12वी विज्ञान शाखेत 2000 साली ते द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. VJTI कॉलेज मुंबई मधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये BTech सहमत 2004. पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 वर्षाची त्यांनी लेक्चरशिप सुद्धा केली आहे. 2012 ते 2017 समाजात भगवद्गीतेच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इस्कॉन मुंबईमध्ये भक्तीचे पूर्ण वेळ त्यांनी प्रशिक्षण दिले. भक्ती शास्त्री आणि भक्ती वैभव. 2018 ते 2023 इस्कॉन पाचोरा येथे श्री जगन्नाथ मंदिर आणि प्रचार सेवा सुद्धा त्यांनी केलेली आहे. 2023 पासून इस्कॉन चाळीसगाव येथे सेवा आतापर्यंत 28 राज्यातील 270 जवाहरलाल नवोदय विद्यालयात गेल्या 3 वर्षात आध्यात्मिक जीवन कौशल्य आणि मूल्यांवर त्यांनी प्रवचन तसेच गेल्या 12 वर्षात 1000हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांना आध्यात्मिक मूल्य शिक्षण करण्यासाठी त्यांनी भेटी दिल्या आहेत. म्हणून बाळांनो, या महान व्यक्तिमत्वांसाठी आपण टाळ्याचा गजर एका होण्याला पाहिजे. आदरणीय सन्माननीय पाहुणे आपल्या भेटीसाठी आले, त्यांचा हा परिचय पाहून आपल्या ध्यानात आलाच असेल की एवढं उच्च शिक्षित होऊन सुद्धा आध्यात्मिक मार्गाकडे ते वळाले. म्हणून मनुष्य कितीही मोठा झाला तरी शेवटी त्याला देवाचा आसरा घ्यावाच लागतो आणि मन शांती करण्यासाठी त्याला आध्यात्मिकाच्या मार्गावर त्याला मार्गक्रमण करावंच लागतं. म्हणून सन्माननीय आदरणीय जगन्नाथ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना आपल्या या मार्गदर्शनाने त्यांना प्रोत्साहन करायला, पण त्यापूर्वी आमच्या विद्यालयाची संस्कृती जपण्यासाठी आदरणीय देसाई सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी सन्माननीय देशमुख सर यांचं त्यांना श्रीफळ आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या हातून पुष्पगुच्छ बनवलेले त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. सरांनी स्वीकार केलेला आहे आणि नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून त्यांना आनंद झाला असेल. पण अजून वेगवेगळे आनंद होण्यासाठी तुम्हाला त्याचा प्रत्येक शब्द त्यांना ऐकायचा आहे. ऐका. हे चांगलं झाल्यानंतर आपण आपल्या पालकांना सुद्धा सांगायचं. आदरणीय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. So first of all, I thank everybody.
dear Sir and all teachers for this chance to serve you here at Dr. Kakasaheb Purnapathay Madhyamik Vidyalaya, Chalisgaon. I wish you all good afternoon. Thank you for your kind and warm welcome here. मला खूप आनंद वाटला तुम्हाला बघून. सकाळी मी आलो होतो मोठ्या मुलांसाठी, 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी. मला बघितलं असं काय मुलांनी बघितलं असं मी आलो होतो. पुन्हा तुमच्यासाठी आलो की मुले ही देवाघरची फुले, कोणी गुलाबाचं फुल आहे, कोणी झेंडूचं फुल आहे, कोणी कमळाचं फुल आहे, कोणी चमेलीचं फुल आहे, कोणी मोगऱ्याचं फुल आहे. तर सगळी मुलं ही सगळे जगातले जितके जीव आहे सगळे भगवंताची मुलं आहेत ना. जसं सर्व संत महात्मांनी सुद्धा सांगितलं आहे की प्रभूची लेक रे सारे तयाला सर्वही प्यारे पुन्हा तुच्छ लेखावे जगाला राहतो एकची धर्म जगाला. अगदी बरोबर. ते हे आम्हाला समजलं लहान वयामध्ये की जीवन काय आहे. म्हणून जरी इंजिनियर बनलो, नंतर प्राध्यापक होतो मी, पण होतं की जीवनात आपण काही सेवा करावी. का? हेच उद्देश आहे जीवनाचं की आपल्या हातून काही चांगली सेवा घडावी. केवळ पैसा कमवणे हे काही जीवनाचा उद्देश असू शकत नाही. पैसा कमवायची आवश्यकता असते, पैसे कमवायची आवश्यकता असते, तितकं कमवावं आपण. पण काय शेवटपर्यंत पैसे कमवणार नाही. थोडं कमवायचं, जितकं आवश्यक आहे तेवढं कमवायचं. आणि मग सेवासुद्धा केली पाहिजे. का? आपल्या जीवनात आनंद पाहिजे. काय पाहिजे? आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. 2 दिवस नाही, कायमसाठी है ना. आनंद पाहिजे. आणि हा आनंद, हे समाधान जे कायमसाठी असेल ते मिळतं सेवेमधून. का मिळतं? हमारा धर्म हो सेवा, हमारा कर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, हमें सेवक बना देना. ऐकलं तुम्ही हे गाणं? प्रेयर दया कर दान भक्ति का, हमें परमात्मा देना. दया करना प्रभु, हमारी आत्मा में शुद्धता देना. म्हणजे आपला संबंध हा भगवंताशी आहे. परमनंट संबंध. या जगात आपले संबंध आहेत, कुटुंबाशी आहे, शाळेशी आहे, समाजाशी आपला संबंध आहे, देहाशी आपला संबंध आहे, देशाशी आपला संबंध आहे. पण हा संबंध थोड्या दिवसाचा आहे, कायमसाठी असू शकत नाही. का? आपण ह्या जगात आधीपासून नाही आहे. म्हणून कायमसाठी सुद्धा आपण आलो आहे जगामध्ये. तर तुम्ही आले नाही आहे, सगळे आलेले असतात. म्हणून आल्यानंतर जावंही लागतं आणि गेलंही पाहिजे. तसं तुम्ही शाळेत आलेले सकाळी, है ना. किती वाजता आले तुम्ही सकाळी? 11ला, 10:30ला आले ना. 10:35ला आले तुम्ही. पावणे 11ला आले. असं होईल का? शाळा सुटल्यानंतर मी शाळा सोडणार नाही, कुणी असा असतो का? वेडा असा कोणी वेडा असतो का? मी शाळा सोडणार नाही, मी माझ्या घरी जाणार, असं कोणी असतो का? नाही. आपली इच्छा असते की आपण पुन्हा जावे. कुठे? घरी. आणि हे जीवनाचा भाग आहे. काय? येणे आणि जाणे. दुनिया इतनी अजीब है, दुनिया इतनी अजीब है. लोग दुनिया में आते तो हैं, लोग दुनिया में आते तो हैं, जाना नहीं चाहते. क्यों? का बरं असं की लोक येतात या जगामध्ये पण त्यांना जाण्याची इच्छा का? त्यांना माहीत नाही आहे, त्यांना विसर पडला
आपण आलो कुठून. जसं समजा एखाद्या मुलाला असं होऊ नये, असं होत पण नाही, पण समजा असं घडतं जगामध्ये कधी काही डोक्याला मार लागला आणि विसर पडला, मी कोण, मी कुणाचा, मी कुठला, मी आलो कुठून. मग त्याला जायला खूप चिंता होईल. सगळे मुलं आपल्या घरी जातील आणि हा मुलगा तुम्हीच कुठे चालले, तुम्ही कुठे चालले, आम्ही चाललो आपल्या घरी, तू पण जा. मी कुठून आलो, मी कोण. आई बाबा आले घ्यायला, बेटा चल घरी, आपल्या घरी चल, तुम्ही कोण. असं म्हटलं किती मोठी समस्या होईल का. त्याला विसर पडला. काय पडला. कुणाचा. स्वतःचा. मी कोण, मी कुणाचा, मी कुठला. तसं मुलांनो या जगामध्ये आपण जन्म घेऊन आल्यानंतर आपल्याला विसर पडला आहे. तो कसला विसर पडला. आपण जिथून आलो आहे. म्हणून संत महात्म्यांनी किंवा सुद्धा भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये, रामायण महाभारतामध्ये, पुराणामध्ये काय की आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत, आपण कुठले आहोत. बघा आपल्याला जगण्याची इच्छा असते. 2 दिवस कायमसाठी. आपली जगण्याची इच्छा 2 दिवस आहे का कायमसाठी आहे. आपल्याला म्हातारपण नको आहे. आजारपण, मृत्यू, ते विचार केला पाहिजे मनुष्याने. का. कारण की त्याच्याहून सिद्ध होतं की आपण हे हाडामासाचं शरीर, आपण हे हाडामासाचं शरीर नाही आहोत. ज्याला म्हातारपण येतच, या देहाला म्हातारपण येतच, आजारपण येतोच, मृत्यू पण देहाला. आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे. सुख पाहिजे. मुंगी, किडे, वनस्पती, पशु पक्षी सर्वांना सुख पाहिजे. मनुष्याला तर सुख पाहिजेच पाहिजे. सर्वांना सुख पाहिजे. पण हा देह आपल्याला सुख देतो का दुःख देतो. चांगला विचार करा की हा देह आपल्याला जन्मापासून आतापर्यंत सुख देतोय का दुःख देतोय. बघा आता आपण जेव्हा इथं बसलो आहे, तुम्ही मुलं दाटीने बसलेत, तुम्हाला म्हटलं 2 तास बसायचं आहे आता असं, मग तुमचा देह तुला सुख देईल का दुःख देईल. घाम पण काय म्हणून घाम सुटतोय, काहींना बसायला त्रास होतोय, असं होतं. आपण क्लास खाली घेतला असता, पण नाही ऊन पडलेलं आहे. मग देहाला काय होतं. ताप लागतो, देहाला त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो. तुम्हाला भूक लागते. भूक तुम्हाला. खूप भूक लागते सर. मुलाला खूप भूक लागते. आणि समजा 2 दिवस तुम्हाला खायला नाही भेटलं, मग तुमचा देह तुम्हाला सुख देईल का दुःख देईल. दुःख देईल. तुम्हाला आजार होतो काही वेळेस, मुलं खेळताना पडतात, काही लागतं, जखम होते, मग देह तुम्हाला सुख देतो का दुःख देतो. म्हातारपण जेव्हा येतं ना, म्हातारपण, तेव्हा देहाला चालता येत नाही, देहाला दिसत, तू कोण, डोळ्याला दिसत नाही, खाल्लेलं पचत नाही, मग ते शरीर दुःख देतं का सुख देतं. मुलांना सांगायचा उद्देश आहे की हे शरीर आपलं गाडी आहे, वाहन आहे, वाहन. आपण जे आहोत ही बॉडी नाही आहे जे कायम बदलते. हे शरीर कायम बदलतं. तुमचं शरीर जन्मापासून असंच आहे का बदललेलं आहे. तुम्ही आधी खूप लहान होते, इतके लहान होते की तुम्ही आईच्या हातामध्ये बसायचे. आता तुम्ही आईच्या हातात बसणार नाही बसणार. तुम्ही आता मोठे झालेले आहेत, नंतर तुम्ही अजून मोठे होणार. शरीर बदलतं. शरीर हे कारण आपण
मन बदलत मन, आपलं मन सुद्धा बदलतं. सकाळचं मन वेगळं असतं, दुपारचं मन वेगळं असतं, संध्याकाळचं मन वेगळं असतं. सकाळ दुपारचं काय मन तर क्षणोक्षणी बदलतं, पल में बदलता है मन, पल में बदलता है, विचार बदलते हैं. बुद्धीसुद्धा बदलते. लहान मुलांची बुद्धी थोडी कमी असते, मोठ्या मुलांची बुद्धी थोडी जास्त असते, आणि अजून मोठ्यांची मोठी असते बुद्धी. पण बुद्धी बदलल्याने व्यक्ती बदलत नाही. तुम्हाला म्हणजे सांगत होतो आजचा विषय जो आहे जीवन मूल्य आणि जीवन कौशल्य. इंग्लिशमध्ये लाईफ व्हॅल्यूज आणि लाईफ स्किल्स हा विषय आहे. जीवन हे अतिशय मूल्यवान आहे, अनंत मूल्याचं जीवन आहे. इतकं मूल्य आहे जीवनाचं की एक एक क्षणसुद्धा, एक एक दिवससुद्धा ह्या जगातली संपत्ती बदल्यात देऊन विकत घेऊ शकत नाही आपण. वेळ हा आपलं जीवन आहे. इंग्लिशमध्ये कधी असं म्हणतात टाईम इज, असं म्हणतात टाईम इज मनी. पण आपल्याला समजतं की टाईम इज नॉट मनी, टाईम इज नॉट मनी, टाईम इज लाईफ, टाईम इज लाईफ. का? वेळ जर पैसा असता तर पैशाने वेळ विकत घेता आला असता, पण पैशाने वेळ विकत घेता येत. जसं कुणी व्यक्ती ICUमध्ये आहे, त्याचं आजार झालं, कॅन्सर काही झालेलं आहे, डॉक्टर सांगतात की आता आजोबांना 2-3 दिवसच आहे, जास्त दिवस जगू शकत नाही. मग त्यावेळेस ते बाबा म्हणतात की डॉक्टर साहेब 10 लाख घ्या, 50 लाख घ्या, मला 1 महिना जगू द्या. डॉक्टर काय म्हणतात, माझ्या हातात नाही, देवाला सांगा. वेळ असं वाढवून मिळत नाही. जीवन हे फिक्स आहे. मुलांना सांगायचं उद्देश आपलं जीवन हे काही थोडा वेळ आहे, माहीत पण नाही किती वेळ आहे. तसं ते गाणं ऐकलं असेल तुम्ही लहानपणापासून, जिंदगी यहाँ कल क्या हो. येस, नोबडी नोज. कोणाला माहीत नसतं कल क्या हो जाए. किसी को पता नहीं होता कल क्या हो जाए. कल का क्या बच्चों, पल में क्या हो जाए, पल में बोल नहीं सकते. कभी भूकंप हो जाता है, कभी बादल फट जाते हैं, कभी महापूर बाढ़ आती है, कभी हादसा हो जाता है. हादसा माहिती आहे, हादसा अपघात होतो. अपघात सांगून होत आज तुझा अपघात होईल असं नोटीस येते का? नोटीस नाही आहे. सांगायचा उद्देश या जगामध्ये आपल्याला माहीत नसतं केव्हा काय होऊन जाईल. पण जेव्हा ज्ञान असेल की मी कोण आहे, मी कुणाचा आहे, परमनंट. बघा, आपल्याला जगण्याची इच्छा टेम्पररी आहे का परमनंट आहे? जगण्याची इच्छा टेम्पररी असते का परमनंट असते? परमनंट असते. पण बॉडी तर टेम्पररी आहे. बॉडी काय आहे? टेम्पररी. पण आपण जे आहोत, आत्मा, जीव हा परमनंट आहे आणि तो भगवंताचा अंश आहे. आपण जी सुरुवात केली, प्रभूची लेकरे सारी तयार, सर्वही प्यारी, पुन्हा तुच्छ लेखावे जगाला प्रेम, समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम. सर्व आपले बंधू आहेत, बंधू भगिनी आहेत. आपण जी प्रतिज्ञा घेतो, भारत माझा, सारे भारतीय माझे आणि माझ्या देशात माझे. नुसतं म्हणायचं नाही आहे, ते जगायचं आहे आपल्याला. का? प्रतिज्ञा घेतोय आपण. काय घेतोय? प्रतिज्ञा. ते पालन केलं पाहिजे. रघुकुल सदा रीत चली आई, प्राण जाए पर वचन ना जाए. की
वचन घेतल्यानंतर ते पालन केलं पाहिजे. आणि प्रतिज्ञा म्हणजे काय? प्रतिज्ञा म्हणजे वचन घेतोय आपण, पब्लिकमध्ये घेतोय आणि सगळे सोबत घेतोय की मी सर्वांचा आदर ठेवेन, म्हणून मान ठेवीन, मी सर्वांशी चांगला व्यवहार करणार किंवा सौजन्याने मागेन आणि सर्वांच्या सुखसमृद्धीमध्ये माझे सुख समावले आहे. शेवटचं वाक्य प्रतिज्ञेमध्ये का? मुलांनो, सर्व हे आपले आहे. आपले कसे झाले? का आपल्या सर्वांचा माता पिता एक परमेश्वर आहे. नुसतं मनुष्य समाज नाही, अनंत विश्व एक सुंदर कुटुंब आहे. एक सुंदर कुटुंब आहे की आपल्या जी संस्कृती आहे, आपल्या देशाची जी महान संस्कृती एक जात आहे. तो काय? शांत व्हा, मागची बोलतो शांत काय कसं सगळे काय बोलतो. हां, काय तुम्ही सकाळपासून थकले असाल तर थोडा वेळ ऐका. वसुदैव कुटुंबकम काय म्हणतात? वसुदैव कुटुंबकम. संपूर्ण विश्व एक सुंदर कुटुंब आहे. आपण कुणाचा द्वेष नाही केला पाहिजे. का? सगळे आपले आहेत. सगळे आपले कसे होतात? आपण बॉडी नसून जो आत्मा आहे, व्यक्ती जो बदलत नाही, जो भगवंताचा अंश आहे, तर सर्व जीवांचा माता पिता एक आहे. आपण जे म्हणतो ना, त्वमेव माताच पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव. हां, खूप छान. आणि मुलांनो, इथे देवता आहे, विद्येची देवता देवी सरस्वती. देवी सरस्वती यासुद्धा कायम दोन हातामध्ये वीणा घेऊन भगवंतांचं गुण गातात आणि एका हातामध्ये जपमाळ घेऊन भगवंतांचं नाम जपतात, घेतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. सगळे देवता ब्रह्मदेव, महादेव, हनुमानजी, गणपती, देवी सरस्वती, दुर्गा देवी, सर्व देवता 33 कोटी देवता आहेत. देवी देवता जो सगळ्यांचा मालक आहे, सबका मालिक एक जो भगवंत आहे, नारायण, विष्णू, राम, कृष्ण, गोपाल, गोविंद, त्याची नावं अनंत आहे. त्याचं नाम जपतात. जसं मुलं कुणाचं नाम जपतात? मम्मी पप्पा, मम्मी पप्पा, मम्मी पप्पा. होतं ना, मम्मी पप्पा, मम्मी पप्पा. ते लागलं आई 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 लागलं पप्पा पप्पा. तर ते स्वाभाविक आहे. आपण आईवडिलांचं नाव घेतो, तसंच आपण जेव्हा समजू की भगवंत आपली माता आहे, पिता आहे. विठू माऊली तू माऊली, विठ्ठला मायबा. यस, झालं. तर तुम्हाला सर्व ज्ञान आहे, तुम्हाला सर्व तुम्ही भगवंताची मुलं आहात, तुम्हाला ज्ञान असेलच. तर मुलांनो, थोडा वेळ आहे की आपण नुसतं गायचं नाही आहे, नुसतं म्हणायचं नाही आहे, ते समजून घ्यायचं
की आपण का म्हणतो, आपण देवीचा फोटो का ठेवतो, देवी कोण आहे, आपला काय संबंध आहे, मग तुम्हाला शक्ती भेटणार. ज्ञान तर आहे, पण मग विश्वास सुद्धा पाहिजे. विश्वास, श्रद्धा असल्याशिवाय तर मुलं शांत व्हा, तर शांत. थोडा वेळ आपल्याला काही वेळेस ज्ञान तर सगळं असतं. तसं मुलांना आणि लहान मुलांना शाळेमध्ये बोलतो की मुलांना, म्हणजे जे पहिली चौथी मुलं असतात ना, पहिली दुसरी चौथीची मुलं असतात प्राथमिक शाळेची मुलं, की मुलांना मोबाईल असं म्हटलं मुलं खेळायचा नाही, बघायचा नाही, आणि घरी जाऊन मोबाईलच बघतात. मुलांना चॉकलेट खायचं नाही आणि तेच खातात. कुणाशी भांडायचं नाही आणि नंतर दिसून म्हणजे ज्ञान सगळं आहे, चांगलं वाईट. मुलांना कचरा करायचा आणि खाल्ल्यानंतर असं फेकून द्यायचं. म्हणजे काय की ज्ञान तर आहे, सगळं समजतं, पण ते वळत नाही, कळतं पण वळत नाही. मुलांना असं होऊ नये, असं होऊ नये, की आपल्याला सगळं माहीत तर आहे, पण श्रद्धा नाही, विश्वास नाही, असं होऊ नये. का? केवळ ज्ञान असून फायदा नाही, ज्ञानाचं पालन केलं पाहिजे. इंग्लिशमध्ये म्हणतात, माझ्या मागे म्हणा, नॉलेज इज पॉवर, knowledge is power when you apply it. म्हणजे काय? ज्ञानशक्ती बनतं जेव्हा तुम्ही त्याचं पालन करणार, उपयोगामध्ये आणणार. जसं स्वच्छता ही सेवा, गावात स्वच्छता हीच सेवा. आपण नुसतं म्हणतोय पण स्वच्छता ठेवत नाही, मग काय उपयोग त्याचा? तसंच आपण भगवंताचं नाम घेतोय, मंदिरात जातोय, पण जर श्रद्धा नसेल, विश्वास नसेल की ये तो सच है कि भगवान है, माता पिता उसकी पहचान, तर विश्वास नसेल मुलांना, शक्ती भेटणार नाही. म्हणून आजचा विषय जो आहे जीवनमूल्य, जीवन कौशल्य, हे समजणं आवश्यक आहे की आपलं जीवन हे अनंत मूल्यवान आहे आणि ज्याचा उद्देश अतिशय महान आहे. जीवनाचा उद्देश खूप महान आहे. काय उद्देश जीवनाचा? जीवनाचा उद्देश आहे परमनंट जीवन, नित्य जीवनाचा अनुभव घेणे, म्हणजे स्वतःला जाणणे. जीवनाचा उद्देश काय आहे? स्वतःला जाणणे. त्याला म्हणतात आपल्या भाषेमध्ये आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार घेणे किंवा होणे. आत्मसाक्षात्कार, देहाचा साक्षात्कार नाही. बॉडी तर बदलून जाते, बॉडी बदलून जातेच आहे, काय नाही, पण आपण जो बदलत नाही, जो आत्मा आहोत, त्याचा अनुभव घेणे, आत्मज्ञान घेणे, हा जीवनाचा उद्देश आहे. स्वतःचं ज्ञान. आणि मग जर हे ज्ञान झालं, स्वतःचं ज्ञान, मग तुम्हाला त्या आत्मज्ञानाने आत्मबल भेटणार. आत्मबल. फिजिक्सचं ज्ञान आहे, सायन्सचं ज्ञान आहे, मॅथ्सचं ज्ञान आहे, असे अनेक ज्ञान आहेत. सोशल सायन्स आहे, हिस्ट्री आहे, मेडिकल सायन्स आहे, टेक्निकल सायन्स आहे, पण लाईफ सायन्स सर्वात मोठं सायन्स आहे. सायन्स म्हणजे विज्ञान, ज्ञान, शास्त्र. तर जीवनशास्त्र, जीवनाचं विज्ञान सर्वात महान आहे. का? जीवन हे मूल्यवान, अनंत आणि अनमोल आहे जीवन. मुलांना, मनुष्य जीवन हे एक मोठी संधी आहे. मी जर कोणा गाढवाला, कोणा पशुला, माकडाला सांगितलं की भाऊ तू गाढव नाही आहे, तू एक आत्मा आहे, ही बॉडी तुझी जी गाढवाची भेटलेली आहे ही थोडे दिवस आहे, ते गाढव काही समजणार नाही, पण मनुष्याला समजतं. की त्याला ती बुद्धी आहे मनुष्याला की बॉडी माझी गाडी, बॉडी मी नाही आहे. कुणी असं म्हणतं का? आय एम दी बॉडी, आय एम बॉडी. कुणी असं म्हणतं? नाही. आपण म्हणतो दिस इज माय बॉडी. माय बॉडी म्हणतो, माय बॉडी, युअर बॉडी. माझं शरीर, तुझं शरीर. म्हणजे
शरीर मी नाही आहे. जसं माझं गाडी, ती माझी गाडी आहे, ते माझं घर आहे. म्हणजे काय, गाडी वेगळी मी वेगळा आहे. तुम्ही असं म्हणता का आय एम लुना, आय एम सुमो? तुम्ही असं म्हणता का? नाही, ती गाडी आहे लुना सुमो. तशी बॉडी ही आपली गाडी. बॉडी काय आहे? आपण कोण आहे? पॅसेंजर. आपण कोण आहे? प्रवासी. जीवन के सुंदर यात्रा में, जीवन के सुंदर यात्रा में बॉडी अपनी गाडी है, हम हैं पॅसेंजर. मुलांनो, म्हणून म्हटलं जातं की जेव्हा आपल्याला जायची वेळी कुठे जावं, जसं शाळा सुटल्यानंतर तुम्हाला शंका असेल का कुठे जाऊ, की मी ते पळत जाणार. जी तुझी सायकल असते, काही गाडी असते. तसं मुलांनो, जेव्हा ज्ञान असेल की मी भगवंताचा अंश आहे, मी जगात जो आलो, मी भगवंताच्या धामातून आलो आहे, मग तुम्हाला मृत्यूची भीती वाटणार नाही. बघा, सगळ्या जगाला मृत्यूचं भय वाटतं. सगळ्या जगाला काय असतं? मृत्यूचं भय. मृत्यू नको. आणि जेव्हा ज्ञान होईल, काय ज्ञान? आपला कधी मृत्यू होत नाही, कुणाचा मृत्यू होत नाही. माझ्या मागे एक श्लोक म्हणा, भगवद्गीतेमध्ये खूप एक सुंदर श्लोक आहे. आपण एक श्लोक म्हणूया. तर आपल्याकडे 10 मिनिट आहे. माझ्या मागे श्लोक म्हणा. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्ति आप, न चैनं क्लेदयन्ति आप, न शोषयति मारुतः, न शोषयति मारुतः. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याविषयी ज्ञान दिलेलं आहे. आपण जे आत्मा आहोत, या आत्म्याला या आत्म्याचे कुणीही तुकडे करू शकत नाही. कोणतं अस्त्रशस्त्र त्याला कापू शकत नाही. कधी कधी हात कापला जातो अपघातामध्ये, कोणी काही त्यावेळेस तुकडे केले जातात देहाचे, पण आत्म्याचे तुकडे होत नाही. आत्म्यात कधी हात जळून जातो देहाचा, हात जळतो, चेहरा जळतो, पण अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही. का? आत्मा हा भगवंताप्रमाणे अविनाशी आहे, अविनाशी. हनुमानजीप्रमाणे तो चिरंजीवी आहे, चिरंजीवी, जो कधी नष्ट होत नाही. मुलांनो, जेव्हा हे ज्ञान असेल की मी भगवंताप्रमाणे दिव्य चिरंजीवी आहे, सदा जिनेवाला आत्मा, मग तुम्हाला कसली भीती, कसली चिंता राहणार नाही. चांगल्या अभ्यासासाठी, चांगलं फोकस होण्यासाठी मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. शेवटचे 5 मिनिट आहे. मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. बघा, मनामध्ये खूप शक्ती आहे, मनात खूप शक्ती आहे, माइंड पॉवर. ती तुम्हाला कशी भेटणार? जेव्हा तुम्ही शांत ठेवाल, मनाला शांत ठेवाल. माइंड शुड बी पीसफुल. मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. तर मुलांनो, आपल्या मनात काय असते? चिंता. मनात काय होते? चिंता होते. कसं होईल माझं, एक्झाम कशी जाईल, मला किती मार्क्स भेटतील, माझा नंबर कितवा येईल. तुम्हाला चिंता नाही केली पाहिजे. शेवटचं एक लक्ष घ्या, आपला उद्देश शाळेचा पाहिजे. मला ज्ञान घ्यायचं आहे, त्याला शिकायचं आहे. माझ्या मागे म्हणा, यावे हळू, ज्ञानासाठी, यावे ज्ञानासाठी, आणि मग जावे सेवेसाठी. आपला जो विचार असेल की आपला उद्देश ज्ञान घ्यायचं आहे, शिकायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे, तुम्हाला तणाव, चिंता, दुःख येणार नाही. आता काय होतं, आपण अभ्यास कमी करतो, चिंता जास्त करतो. किती मार्क्स भेटतील, अभ्यासामध्ये, एक्झाममध्ये काय येईल, काय नाही येणार.
आपलं काम अभ्यास करणं आहे, पुस्तक उघडणं आहे. शिक्षक जेव्हा शिकवतात लक्ष देऊन ऐकणे जमलं पाहिजे. सवय एका दिवसामध्ये सवय लावता येत नाही. आपण लहानपणापासून जर सवय लावलेली आहे की ऐकायचं, लक्ष देऊन ऐकायचं, शांतपणे विचार करायचा, डोकं लावायचं, बुद्धी लावायची, मग तुम्हाला आयुष्यभर कामाला येईल. आपण मुलांनो ह्या लहान वयात ज्या सवयी लावू, ज्या सवयी, अभ्यासाची सवय, ऐकण्याची सवय, चांगलं बोलण्याची सवय, विचार करण्याची सवय, चांगलं पाहण्याची सवय, मग तुम्हाला आयुष्यभर काम येईल. मी माझ्या जीवनामध्ये कधीही चुकूनसुद्धा कुणाला एक अपशब्द नाही बोललो आहे. का? सगळे मला आपले वाटतात म्हणून कुणाचा अपमान करणे, कुणाला शिवीगाळ करणे मला कधी जमलं नाही. का? हे प्रेम सगळे आपले आहेत, ते मला आधीपासून होतं थोडं. मी सवय, लहानपणची सवय जी होती ती कुणाला दुखवायचं नाही. जसं मी जे काही म्हटलं, शाळेच्या प्रार्थना म्हटल्या, ही आजच नाही, लहानपणापासून मी जेव्हा ऐकलं पहिल्यांदा की खरा तो एकची धर्मा जगाला, तर माझा एक स्वभाव होता. लहानपणची सवय काय? नुसतं बोलायचं नाही, नुसतं ऐकायचं नाही, ते आपण जगायचं. मग शक्ती भेटलेली आहे की इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर, हम चलेंगे हंसते हमसे भूल कर भी कोई भूल. तर हे जे आहे आपण शाळेत जीवनामध्ये जे काही प्रेयर्स म्हणतो, प्रार्थना म्हणतो, प्रतिज्ञा घेतो, ते काही शिक्षक आपल्याला शिकवतात, आपण जे काही चांगलं वाचतो, बोधकथा ऐकतो, वाचतो, ते आपण नुसतं ऐकायचं नाही आहे, समजून ते जीवनामध्ये पालन करायचं. मग तुम्हाला शक्ती भेटणार. काय भेटणार? शक्ती भेटणार. आणि मग मुलांनो जेव्हा आपल्याला शक्ती असेल मग आत्मविश्वास येईल. जे लोक हे असतात कमकुवत असतात त्यांना आत्मविश्वास कमी असतो, पण ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, बल आहे, मग त्याला आत्मविश्वास मिळतो. आणि शेवटी जर विश्वास असेल, आत्मविश्वास, आपल्यामध्ये संयम येतो. काय तो? संयम. आणि जेव्हा संयम असेल, वाणीवर संयम, आपल्या मनावर संयम, ज्या मनामध्ये इच्छा येतात त्यांच्यावर संयम, तर मुलांनो शांतीचा अनुभव होतो. बस शेवटचं 1 मिनिट आहे. शांती दुकान में नहीं मिलती, शांति की अनुभूति अपने अंदर होती है. कब? संयम से होती है. संयम दाखवाल, संयम और शांती मिळते. आणि मग संयम नंतर शांती भेटल्यानंतर मुलांनो ज्याच्या मनात शांती आहे त्याला सुखसुद्धा मिळतं, सुख मिळतं, समाधान मिळतं. खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय शांतपणे ऐकलं. तो समजलं काही? हां, तुम्ही सगळे विद्वान, महान, तुम्ही बुद्धिमान आहात. आमची इच्छा आहे तुमचं जीवन जे आहे सफल हो, तुमचं जीवन महान हो, सुखी हो, ही आमची प्रार्थना आहे. खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. मे गॉड ब्लेस यू. थँक यू ऑल. गुरुजींनी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रार्थनेच्या माध्यमातून जीवनाचा जो सार आहे, जीवन जगण्याचा जो अर्थ आहे, कारण की तुम्हाला देखील माहिती नाहीये की जगत असताना या जीवन जगण्याच्या पुढच्या टप्प्यावर कोणत्या क्षणी काय होणार आहे, आपलं भविष्य कसं कोणत्या प्रकारे घडणार आहे हे कोणालाही माहिती नाही. पण आता जो क्षण आहे, आता जी जीवन जगत आहे, आजचा जो दिवस आहे, तो प्रत्येकाने आनंदाने जगला पाहिजे. हे गुरुजींच्या बोलण्यात आलंय आणि त्याचा अर्थ समजला आहे. आणि त्याबरोबर गुरुजींनी हे देखील सांगितले आहे की हा जो तुमचा माझा जो देव आहे, हा देव एक ना एक दिवस नष्ट होणार.
मनुष्य कोणी का मनुष्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोनच आहेत. प्रत्येक मनुष्याने माझ्या रूपाने किती सुंदर असणार त्याचा अंतर त्याच्या आतमध्ये जीवन हे कोणत्या प्रकारे कसं आहे हे आपण आपल्या कर्माने आपण बघू शकतो. त्याप्रमाणे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किंवा प्रत्येकाने समाजाला आणि आदरणीय जोशी सर व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचा आभार त्यांनी मानव व्यासपीठाला विनंती करतो. जोरदार टाळ्या. जगदीश देशमुख सर आपल्या विद्यालयात आले. त्यांनी त्यांच्या अनुभव वाढीने आपल्याला मंत्रमुग्ध केलं. त्याचबरोबर त्यांनी जीवन कसं जगावं, जीवनाचे कौशल्य आणि पैसा मनुष्य शेवटपर्यंत आमचे जोशी सर जर आपल्या इस्कॉनमध्ये कोणी सदस्य असेल परमनंट शिक्षक आहे कोणी असेल तर पाठवून द्या. त्यांच्याकडे तुम्ही बघून घ्या. अतिशय सेवा व्यक्तिमत्व आहे.